भावांनो, RRBचा फॉर्म भरला आहे आणि तुम्ही MPSC किंवा सरळ सेवा परीक्षा करणारे आहात आणि आत्ता तुम्हाला RRB क्रॅक करण्याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडे कन्फ्यूज झाला असाल. तर मित्रांनो, बिलकुल कन्फ्यूज होऊ नका. तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमधून तुमच्या बऱ्याच काही कन्सेप्ट क्लिअर होतील. तर नमस्कार भावांनो, मी बबन खडसे, स्टेशन मास्टर, दक्षिण मध्य रेल्वे. आपल्यासाठी आज RRBC रिलेटेड खास अशा काही गोष्टीची माहिती मी तुम्हाला देणार आहे, ज्यामुळे तुम्हाला RRBचा पेपर पास होण्यासाठी किंवा RRBची एक्झाम पास होण्यासाठी तुम्हाला निश्चितच मदत मिळेल. तर भावांनो, सर्वप्रथम आपण सुरुवात करूया थोडं रॅपिडमध्ये सिलेबसला. तर भावांनो, RRBमध्ये तुम्हाला लगभग 4 सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. पहिला सब्जेक्ट गणित, बुद्धिमत्ता, GK आणि चालू घडामोडी. तर भावांनो, याच्यामध्ये जवळपास 45% वेटेज किंवा 45% वेटेज हे गणित आणि बुद्धिमत्ता या 2 सब्जेक्टला आहे. त्याच्यामुळे निश्चितच हे 2 जे सब्जेक्ट आहेत तर हे आपल्यासाठी रेस विनर असणार आहेत. ज्या विद्यार्थ्याचा हे 2 सब्जेक्ट स्ट्रॉंग असतील त्याचा या परीक्षेमध्ये सिलेक्शन होण्याचा चान्स हा खूप जास्त आहे. तर भावांनो, आपण सर्वप्रथम सुरुवात करूया गणितापासून. मित्रांनो, गणिताचा पूर्ण सिलेबस मी तुम्हाला सांगत नाही, पण गणितामध्ये जे काही तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक्स आहेत किंवा इतर परीक्षेच्या दृष्टीने आणि RRBच्या दृष्टीने बघितलं असता RRB कुठल्या सब्जेक्टला जास्त टार्गेट करते हे मी तुम्हाला इथे सांगतो. भावांनो, आपल्याला सर्वप्रथम गणिताच्या जे काही बेसिक क्रिया आहेत किंवा बोडोमासवर आधारित सिम्प्लिफिकेशनचे जे काही गणित आहेत ते आपल्याला स्ट्रॉंगली सॉल्व करता आले पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला बोडोमासवर आधारित जे काही गणितं असतील ते PYQ असतील किंवा पाठीमागल्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात येत असतील तर त्याचा आपल्याला इथे चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला घातांक आणि करणी या गोष्टीचा चांगला अभ्यास करायचा आहे. यामध्ये तुम्हाला वर्ग, वर्गमूळ, घन आणि घनमूळ. मित्रांनो, याच्यावर वर्ग आणि वर्गमूळ किंवा घन आणि घनमूळ याच्यावर तुम्हाला सरळ प्रश्न विचारण्यात येत नाहीत, पण प्रश्नामध्ये निश्चितच तुम्हाला घनमूळ, वर्गमूळ, त्याचबरोबर करणी ह्या गोष्टी तुम्हाला विचारण्यात येतात. आणि हे गणित थोडे दिसायला मोठे असल्यामुळे आपले मुलं थोडं कन्फ्यूज होतात. त्यामुळे भावांनो, याचा जर आपण चांगला अभ्यास केला तर हे गणित आपल्याला जास्तीत जास्त 20 किंवा 25 मिनिटांमध्ये सॉल्व करता येतात. त्यामुळे तुम्ही घातांक आणि करणी याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. त्याच्यानंतर तुम्ही पर्सेंटेज. भावांनो, पर्सेंटेज टॉपिक एवढा महत्त्वाचा आहे की तुम्हाला प्रत्येक गणितामध्ये जसं की चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, वयवारी, हिस्सेदारी, भागीदारी अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला पर्सेंटेज विचारण्यात येते. आणि जर तुम्हाला हे पर्सेंटेज काढता आलं तर तुम्ही हे गणित लवकरात लवकर सॉल्व करू शकता. याच्यासाठीही आपण एक खास व्हिडिओ बनवलेला आहे. 2-3 पार्ट्स आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला लसावी आणि मसावी हाही टॉपिक चांगल्या प्रकारे जमला पाहिजे, कारण की लसावी आणि मसावी याच्यावर डायरेक्ट प्रश्न बिलकुल नाही आहे, पण याचं जे काही ॲप्लिकेशन आहे काळ, काम, वेग, त्याचबरोबर अंतर आणि वेळ या गोष्टीमध्ये इनडायरेक्टली होते. जर तुम्हाला संख्येचे लसावी मसावी काढता आले तर तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट होण्यास मदत होते आणि त्याच्यामुळे तुमचा परीक्षेत लागणारा वेळ कमी होतो. त्याचबरोबर भावांनो, 4था-5वा टॉपिक जर म्हणलं तर गुणोत्तर आणि प्रमाण. गुणोत्तर आणि प्रमाण यावर आधारित तुम्हाला असे काही प्रश्न असतात की ते तुम्ही ॲप्लिकेशन करून लवकरात लवकर वेळ सोडू शकता. गुणोत्तर प्रमाणामध्ये काय, जसं तुम्हाला सांगितलं 2:3, तर बाबा 3चे 2 भाग हे तुम्ही फास्ट कॅल्क्युलेशन करून काढू शकता. जर तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाण जमलं तर तुम्ही पर्सेंटेज किंवा चक्रवाढ व्याज, सरळ व्याज याचंही तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन करून त्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकतात. तुम्हाला RRBमध्ये जर गणितात चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ, घातांक आणि करणी, त्याचबरोबर शेकडेवारी, लसावी, मसावी, गुणोत्तर आणि प्रमाण या गोष्टीचा तुमचा चांगला अभ्यास असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिक तुम्हाला बोडोमास किंवा जे काही बोडोमासचा नियम आहे याच्या पद्धतीने गणितं सॉल्व करता आले पाहिजे. आता आपण बोलूया बुद्धिमत्ता या विषयाकडे. भावांनो, बुद्धिमत्ता या विषयामध्ये बरेच काही टॉपिक्स आहेत. यामध्ये तुम्हाला संख्या श्रेणी किंवा अंकश्रेणी ह्या गोष्टी येतात. या अंकश्रेणीमध्ये तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळावर आधारित काही प्रश्न असू शकतात, प्राईम नंबरवर किंवा मूळ संख्येवर आधारित प्रश्न असू शकतात. त्याचबरोबर ABCDवर आधारित प्रश्न असतात. तर ज्यावेळेस आपण एक्झाममध्ये जातो भावांनो, त्यावेळेस आपल्याला एक्झाम चालू होण्याच्या अगोदर एक वर्कशीट येते. ज्यावेळेस आपल्याकडे वर्कशीट येते त्यावेळेस आपण तिच्यावर ABCD पूर्ण लिहू शकतो. तर ABCD लिहित असताना किंवा बुद्धिमत्तेचा अभ्यास करत असताना आपल्याला ABCDत जे काही
5-5च्या अंतराने EJOTY जे काही असा अंक आहेत ते अंक तुम्हाला माहीत असले पाहिजे. त्याचबरोबर ABCD तुम्हाला सरळ आणि उलटी दोन्ही प्रकारे मुखपाठ आली पाहिजे. त्याच्यामुळं काय होते तर त्याच्यामुळे तुम्हाला ABCDवर येणाऱ्या प्रश्नाची उत्तरं लवकरात लवकर देता येतात. त्याचबरोबर तुम्हाला नातेसंबंध, दिशा, वेन आकृत्या ह्या काही गोष्टी तुम्हाला बुद्धिमत्ते विचारण्यात येतात. भावांनो, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयात जर तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर करायचा असेल तर तुम्हाला सरावाशिवाय आणि बेसिक अभ्यासाशिवाय भावांनो बिलकुल पर्याय नाही. आणि RRB ही निश्चितच MPSC किंवा सरळ सेवा या परीक्षेपेक्षा थोडे क्लिष्ट प्रश्न विचारते. क्लिष्ट जरी असले तरी एवढे काही अवघड नसतात. जर तुम्ही बेसिक तुमचं क्लिअर असेल तर याचा उत्तर सहज तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर जी केसाठी भावांनो RRBचं GK तुम्हाला जर हँडल करायचं असेल किंवा RRBच्या GKमध्ये तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला फक्त लुसेंट नावाचं पुस्तक घ्यायचं आहे. आणि करंट अफेअर्ससाठी आणि GKसाठी आपण एक खास व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही बघून घ्या. आणि आता आपण लवकरच तुमच्यासाठी जे काही गणितावर आणि बुद्धिमत्तेवर PYQ म्हणजे पास्ट इयर क्वेश्चन, पाठीमागल्या वर्षी विचारण्यात येणारे प्रश्न, याच्यावर आपण लवकरात आता व्हिडिओ घेऊन येणार आहोत. जवळपास हे व्हिडिओ आपल्याला RRB ग्रुप Dच्या परीक्षेपर्यंत घ्यायचे आहेत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम तुमच्या जे काही कन्सेप्ट असतील, तुम्ही स्वतः अभ्यास करताना पुस्तकातून क्लिअर होत नसतील तर त्या आपण याच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भावांनो, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की आपला सपोर्टच ही माझ्यासाठी मोटिवेशन आहे. तर मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.